नमस्कार. चेकमेट टाइम्सच्या वतीनं मी धनराज माने आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. पहिलं तर मी महाराज तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. रामकृष्ण हरी. महाराज, आपण खरं तुमची मुलाखत घेत असताना आपण थेट चातुर्मास आणि आखाड जो की आता चालू आहे त्याच्यावर, पण संगत तुम्ही जे म्हटलात, तर आता आपण मुलाखतीचा जो सगळ्यांना अपेक्षित असलेला गाभा असतो किंवा मुद्दा असतो, बरोबर, तर आता हे तुम्ही कीर्तन सांगता, नाम कीर्तन भजन असतील, विशेषतः कीर्तनकार म्हणून तुमचं नाव आहे, बरोबर. तर आता तुम्हाला अशी कोणती संगत लाभली होती की तुम्ही या कीर्तन क्षेत्रामध्ये आलात? सुरुवातीच्या काळात तर माझी संगत, मी अनेक मुलांमध्ये राहिलो. आणि मुलं कोणती, तर जे व्यायाम करणारे आहेत, कुस्ती करणारे आहेत. पुण्यामध्ये एक सार्वजनिक चिंचेची तालीम पेशवेकालीन म्हणून मानली जाते, पुण्यातली सर्वात पहिली आणि जुनी तालीम, तिथे मी राहिलो. पुण्यातल्या अनेक मुलांशी माझी मैत्री तालमीच्या संबंधानं. पण ज्या मुलांमध्ये राहिलो ती मुलंही व्यसनी नव्हती, चांगला संघ लाभला. गावाकडचं भजनाचं वातावरण असायचं, ते वातावरण लहानपणीपासून मला मिळालं. आमचं मांडवी बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे, खडकवासल्याच्या बॅकवॉर्डरला आमचं गाव. पुण्यामध्ये मी तालमीत 10 वर्षे राहिलो. आणि माझी जी आवड होती अध्यात्माच्या संबंधाने, अध्यात्माची आवड, भजनाची आवड, वाचनाची आवड, ती कायमस्वरूपी तशीच राहिली. 10 वर्षाचा पैलवानकीचा काळ संपला. अनेक मोठमोठ्या कुस्त्या पुण्यामध्ये मैदानी कुस्त्या झाल्या, आखाड्यावरती गावोगावी संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्त्या झाल्या. विद्यापीठ लेवलला सुद्धा मी कुस्ती, माझ्या आवडीचा विषय होता व्यायाम, कुस्ती. मग ते मी केलं, मला जे त्या क्षेत्रात करायचं होतं. त्याच्याबरोबर माझं कॉलेजही पूर्ण केलं. पण मला माहिती आहे ना, मी कोणाच्या बरोबर राहायचं हे मला कळत होतं. अनेक मुलं जरी असली तरी व्यसन करणाऱ्या मुलाच्या संगतीमध्ये मी कधी राहिलो नाही. मला जी आवड होती त्या आवडीत मी आनंद मानला आणि तेच करत राहिलो. 2010ला पहिलं कीर्तन आमचे गुरुवर्य राजेंद्रजी महाराज एपरे त्यांच्याकडे अनुग्रह घेतला. नामस्मरणाची साधना त्यांनी मला दिली. परमपूज्य श्री साधू बाबा यांच्या, म्हणजे हे मूळ ब्रह्मसंप्रदाय संस्थेचे, आणि आदरणीय आमच्या गुरु महाराजांनी मार्गदर्शन करत राहिले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, त्यावेळेस तारीख होती 25 जुलै 2010ला पहिलं कीर्तन केलं. 2010ला काय 1-2 कीर्तनं झाली, 2011ला 3-4 कीर्तनं झाली, 12ला 10-12 झाली, 13ला 15-20 झाली, आणि 14 नंतर मग 100+ कीर्तनं दरवर्षी झाली. मग 14 नंतर चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम झाले. माझंही चिंतन वाढलं, ग्रंथांचा व्यासंग वाढला, वारकऱ्यांचा संघ, असं श्रवण भरपूर झालं, होत गेलं. तुम्ही कुस्तीतून एकदम कीर्तनात आले? आणि तसंही आपल्या वारकरी संप्रदायाला खूप मोठा इतिहास आहे कुस्ती परंपरेचा. भक्ती आणि शक्ती असं म्हणतात की कोल्हापूर ही म्हणजे कुस्ती पंढरी आहे, आणि आपलं पुणे ही भक्ती पंढरी आहे. तर मी अजून एक सांगतो, पुणे ही कुस्तीची पंढरी पण आहे आणि ही भक्तीची पंढरी पण आहे. हा एक प्लस पॉईंट आहे. वैकुंठवासी स्वानंद सुकन्याशी विष्णुबुवा जोग महाराज लक्ष्मी रोडला नगरकर तालीम आहे, तिथं राहिले. जोग महाराज महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे पैलवान होते. बरं. त्यांनी पंजाबच्या मानसिंगला कुस्तीमध्ये चितपट मारलं होतं पंढरपूरला. पण हे मूळ वारकरी असून कुस्ती. लोकमान्य टिळक त्या काळी जहालवादी नेते म्हणून आपल्या देशात, आपला देश पारतंत्र्यामध्ये होता. 1917ची गोष्ट सांगतोय. एकदाच फक्त जोग महाराज म्हटले होते लोकमान्य टिळकांना, आमच्या बरोबर एकदा पंढरपूरची वारी करा. तर लोकमान्य टिळकांनी सुद्धा जोग महाराजांचं ऐकलं, पंढरपूरची वारी पूर्ण केली. चंद्रभागेचं स्नान करून मंदिरामध्ये आल्यानंतर कान धरले, जोग महाराजांनी उड्या मारायला लागले. तर लोकमान्य टिळकांनी विचारलं, महाराज एवढे मोठे महाराष्ट्रातले पैलवान आहेत आणि अशा लहान मुलासारख्या का उड्या मारता? तर त्यावेळेस उत्तर दिलं जोग महाराजांनी की बाबा, कान कुणाच्याही समोर धरायचे नसतात, पांडुरंगाच्या समोर कान धरा, उद्या इंग्रजांचे कान कसे पिळायचे याची बुद्धी आपल्याला परमात्मा देईल. मला हे सगळं कशासाठी सांगायचं होतं की आवड टिकली. आणि वैकुंठवासी स्वानंद सुकन्याशी विष्णुबुवा जोग महाराज हे मोठे पैलवान, त्यांची पैलवानकी संपल्यानंतर 1917ला आळंदी या ठिकाणी त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1917 ते आज 2024 एवढा मोठा कालखंड, जवळजवळ 107-8 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. तर एक पैलवान एवढे मोठं कार्य करू शकतो, ही सुद्धा प्रेरणा आम्हाला होतीच आणि आवडही होती. त्यामुळं आवड टेकली आणि वारकरी संप्रदायाची सेवा करायची ह्या मनाने निश्चय केला आणि करतोय आता. बरोबर. मग आता
ह्या कुस्तीची जी परंपरा आहे ही पालखीच्या सोहळ्यात पण असते. हो असते. आता पालखीचा जो हो सोहळा हो होता, असते ना. त्यातही कुस्तीची परंपरा आहे. त्याचं काय म्हणजे गुणमिलन आहे, कारण का पालखीचा कार्यक्रम एक नामजप चाललेला असतो आणि त्यात कुस्त्या होतात. त्याच्या मागचं काय इतिहास आहे किंवा त्याच्या आपला काय? वारकरी धारकरी भक्ती शक्तीचं प्रतीक आणि मुळातच आपल्या वारकरी म्हणजे महाराष्ट्राला ह्या दोनही परंपरा आहेत. एक वारकऱ्यांची परंपरा आहे, एक कुस्ती क्षेत्राची. आपल्या गावागावांमध्ये महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यामध्ये बैलजोडी असायची, घराघरामध्ये पैलवान असायचा. ही आपली या संस्कृतीची ह्या काही ठेव आहेत आपल्या, त्या पण आपल्या जपल्या पाहिजेत ना. बरोबर. मग कोण चांगला विचार माणसांच्या मनामध्ये येतो, त्याचं आयोजन होतं. आदरणीय कराड सर त्याचं आयोजन वाखरीच्या तळावरती करतात आणि महाराष्ट्रातले म्हणजे आजी माझी पैलवान तिथे एकत्र येतात. हेही त्यांचंही संमेलन होतं ना, जसं वारकऱ्यांचं संमेलन तसं पैलवानांचंही संमेलन तिथं होतच ना. अच्छा, म्हणजे ते काय मनोरंजनाचा भाग आहे, स्पर्धांचा भाग आहे का इतिहास आहे त्याला काय असं? त्याला मनोरंजनाचा भाग नाही म्हणता यायचं. एक आपली परंपरा आपण जोपासतोय असं म्हणायचं. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी, त्याच्यामध्ये वारकरी पैलवान पण आहेत, तर त्यांची आवड कुस्तीची तिथं त्यांनाही खेळायला मिळतं, त्यांनाही त्या स्पर्धेत भाग घेता येतो, एक आनंद येतो. आणि इतिहास महाराष्ट्राला कुस्तीचा आहेच. बरोबर.